तुम्हाला काय लाज बीज वाटते का नाही हो? कशाची? कशाची म्हणजे भाग येऊन करताय हा? मग काय लोकाला केलं का काय? मी तुलाच केलंय. गेली असते ना गचकन कुठं? वरती. हा तू वर जातीस होय काय आला? तुम्हाला वर घालशील आधी. अहो गावात एकतर बिबट्या सुटल्यात, त्याची भीती आहे आणि येऊन कुशाल भो लहान लेकरू बिकरू आहे का हो तुम्ही? लेकरू बिकरू नाही पारे. बिबट्या गावात सुटलाय. तू कशाला तुझ्याकडे एवढा मोठा बिबट्या असल्या होते बिबट्या तिकडेच बघून पळायला बसलाय. चार पाय कातू कातू. ह्या बिबट्याची दारू प्याल्यावर शिळी होती मला माहिती नाही का? कोणाची? माझी? हा. अरे तुला माहित नसेल माझी जाहिरात गावात. हा मी एकदा आहे ना साधा भाऊच्या घरात बिबट्या शिरला होता. गापक्यात धरून गोणीत घातला होता पण ते कुत्रच निघलं. हा, मग तेच ना, तेवढीच अक्कल आहे आपल्याला. मला काय अक्कल ते अंधारात दिसलं नाही. पण मला सांगा, घरातनं जाताना तुमचं तोंड पक असं होतं मांजरागत आणि तिकडून आलं एवढं खुल्ला कसं काय? आयला, मी ते विसरूनच गेलतो. कोण? मी 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 कोण आहे ती? कसली कोण? कायची कोण? मग एवढं कसं काय खुलताय गावात आल्यावर? तू डोळे झाक मग सांगन मी. का डोळे झाकून हाणायचंय काय मला? नाही नाही तू मग? डोळे झाक ना मी सांगन मग. मी कहून आनंदात आहे. नाही बाई, तुमचा भरोसा नाही. डोळे बंद करायला उचल द्या चल सपक्य. नाही रे बारे, एवढ्या आनंदात असलो मी सपका देतो का तुला ठेवून? नक्की. हा नक्की डोळे झाक. बा चोरून बघायचं नाही. लय चोरून बघायची सवय तुला. घाण असे असे दाबेव. असे हात पुढं कर. काय आहे? उघडू का? हा उघड. अयो, आयफोन. मग आयफोन कोणाचं पण? कोणाचा म्हणजे? नवीन आणलाय मी तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हा अयो खरंच? मग माझ्यासाठी आयफोन? खरंच? आहो कसं तुम्हाला कळतं माझ्या मनातलं? किती दिवस झालं मी तुम्हाला म्हणत होते मला आयफोन पाहिजे. म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रेम लईच करताय, फक्त दाखवून द्यायचं नाही का? नाही गुपित गुपित असतंय ते. लय भारी आहे हो. सुगंधाकडे कोणता आहे? हा, त्यांच्याकडे लय भारी आहे आपल्यापेक्षा. आहो ह्याच्यापेक्षा? हा, अरे त्याच्यापेक्षा डबल व्हर्जन आहे. डबल म्हणजे सुगंधताईपेक्षा भारी आहे का? हा डबल. 2 कॅमेरे आहेत त्याला. हा, मायापाशी सारखं म्हणत असतात तुला नाही माहिती आयफोन मधलं काय कळत. आणि सेल्फी काढायला परत रील्स काढाय मला त्यांच्याकडेच जावं लागते. काय धोपण केलंय बाई तू? असू द्या हो, काम करत होते तुम्हीच आला मधी. ऐका ना, थोडं इकडे सारखा. लईच दूर लागायला लागला मला पण. ऐका ना, काय? खरंच चांगला मोबाईल आहे ना, मला सुगंधताईला दाखवावं जावं लागन. होय आता नको दाखव पारे. हा, तू आहे ना 2-4 दिवस आहे ना मस्त पैकी आहे ना फ्रीज मध्ये नको. फ्रीज मध्ये नको. मस्त आहे ना त्याची पूजा करावं लागती. हा पूजा करून आता लगेच. आणि लगेच मग मी अशी रील्स काढे. हॅलो गाईज, आम्ही आत्ताच आयफोन आणलेला आहे आणि नवीन आणलेला आहे. लय भारी वाटन. नको नको. अहो मला औचित वाढीची रील स्टार व्हायचंय. अहो आता नको हो. 2-4 दिवसांनी होय. का बरं? हा का? का बरं म्हणजे त्याची पूजा करावं लागती. हा का? हा मग ती पूजा आता बी होईल ना हो. येडी का काय? अरे सगळ्या लोकांनी जर बघितलं आयफोन तर त्या आयफोनला नजर लागल. हो असं असते वे. मग लपूनच ठेवते बाई. गावात फक्त एकाच बायाकडे आयफोन आहे. ती कोणाकडे? सुगंधाकडे. आणि नंतर मग आपल्याकडे. आपल्याकडे. पण तुम्हाला सांगते 4-5 दिवसांनी ना मला रील्स काढायला लावायच्या. रील्स काढायला म्हणजे रील्स स्टारच होय तू मोठी. हा, मग मी लय भारी भारी रील्स करणार. आणि रील्स आपण दोघच करू ना रील्स. आणि दोघं मी रील स्टार हो. लय नको रील स्टार. कधी मध्ये काढायचे फक्त रील. बर चालतंय तसंच. ऐका की, चला ना आपण ह्याची पूजा करू तोपर्यंत. चला चला. डिग्या, ए डिग्या, डिग्या, बघितलं का रे गावात मोबाईल? नाही ना. हाय नाही कुठं पडलाय मागून? काय करणार? ग्रामपंचायत मध्ये गेलो. ग्रामपंचायत मधून मंदिरात गेलो. मंदिरातून आबाजी तिथं बसलो आणि इकडं आलो. मोबाईल पडलाय कुठं? आणि मोबाईल स्विच ऑफ होतोय. तो ना फोन लावायला दिलता, आता टेबलवर ठेवून आले ऑफिस मध्ये. नाही रे, काय ग्रामपंचायत मधले ते चोर आहेत का भाऊसाहेब? अहो, नाही तिथे कॅमेरे आहेत. तिथून मोबाईल दिसतोय माझ्याकडे. आपण डेपुटी तुम्ही म्हणता आता दाव धुंडळे. आता मी आता घर पाहिलंय, शेडन ते पाहिलंय, नेमकं मोबाईल द्यायला तुटं मग. हो डोकं आहे ना, असे खवडे हाणायला पाहिजेत. घर बघायला मी इथून मोबाईल गेलो, घरात कसा मोबाईल येईल परत? गावात हरवला मी म्हणतो. तुला म्हणलं होतं मी जे वाट बघितली बघितली सगळी. तो हा पुढे ग्रामपंचायत पासून इकडे गेलता का? हा, मंदिरापर्यंत गेलतो. कोणला पोरांना वगैरे? हा नाही, पोरांना विचार 2-3 पोरांना.
आईला अवघडच होत सापडाव कुठं होत मग स्विच ऑफ बी करून ठेवलं. चल बरं चल बघू एकदा परत. काय करताय हो सुगंधताई? बसले एडिटिंग करत. होय, तुमचं हे आयफोनच आहे ना? हा, बघ जरा कशा असते तो हे जे सेटिंग, ते व्हिडिओ काढल्यावरती एडिटिंग, परत फोटो क्लिअर यावे म्हणून कसं असते काही कळ ना मला बी. बघू तर. घे इकडं. काही कळत नाही, काही टाकशील काही डिलीट करून रिकाम. अहो एवढी येडी आहे का मी? मला लिहिता वाचता येतं. द्या इकडं. उगाच काहीतरी लगेच घे लागलेत काढून. काही सोन्या बिण्याचं आहे वय? हा, अगं पण मग तुला काय करायचं आयफोनचं? तुला काय करणार ते आयफोन मध्ये काय असतं काय नाही? रिकामा बोट घालत त्या मोबाईल मध्ये. अहो बघितल्याशिवाय कळणार आहे का ते? आता फोन माझा आणि तू हिसकू राहिली. काय चाललं तुझं? तुला आयफोन मधलं काही कळतं का? ओ, माझी काय अवकात नाहीये का आयफोन घ्यायची? हा, अगं पारे, ते तुझा नवरा पारे म्हणून म्हणून माझ्या तोंडात बी पारे आला. अगं रुपा, आयफोन हा 70-80 हजाराला भेटतो आणि एवढे पैसे खर्च करणार आहे का तू? आणि काय आयपतीवर बोलती नुसती, काही झालं का याच्यावर ती? मग तुम्ही कसं करताय? मोबाईलला हात लावला तर सारखं हिसकावून घ्या. माझ्याकडे मोबाईल नसणार आहे का? फक्त 2 मिनिटं थांबा, इथंच आलेच 2च मिनिटात आले. राम 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 दाजी राम राम. काय चाललं? अहो काय नाही. काय शोधताय? अहो दाजी मोबाईल हरवला राव माझा गणगणित आयफोन. दिसता राव तुम्ही. अहो आयफोन हरवला आणि काय आलं त्यात सगळे महत्वाचे नंबर वगैरे येतं. फोनचं काय नाही बरं एवढं, पण ते नंबर वगैरे सगळे जाते लोकांकडनं हे आहेत सगळं. मग तुम्ही नंबर तो डायल करून नाही बघितला का? चोरीले पडल्यावर हरवला डायल काय? करून बघितला हो, फोन स्विच ऑफ करून ठेवलाय ज्याला सापडलाय त्यांनी. दाजी तुम्हाला सापडला मोबाईल? नाही भाऊ, मग त्याला ट्रॅकर नव्हतं का? आता आयफोन म्हटल्यावर त्याला ट्रॅकर असणार ना. आता काय ते ट्रॅकर लावलं होतं, काय लावलं होतं का त्यावेळेस आपण घेतलं होतं? नाही नाही, त्या एवढं बुद्धी आली एवढी. तुला बुद्धी, तू बुद्धी एखाद्या बाहेरला काढीन. मला तर म्हणला आयफोन घ्या, तुला कळत नाही त्यावेळेस काय त्याला ट्रॅकर लावायचं का काय लावायचं? आता मला माहिती तुमचा फोन चोरी. अरे काम करा ना डेपुटी, एवढं शोधून जर तुमचा मोबाईल नाही सापडत ना, हा. पोलीस स्टेशनला अर्ज द्या ना मोबाईल हरवला म्हणून. अहो आता ते द्यावाच लागेल, पण आधी म्हणलं बघू हिडून कोणाला सापडलाय काय म्हणून सापडतो. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण शेवटचा उपाय म्हणून मी सांगाल बा, पोलीस स्टेशनला अर्ज द्या तुम्ही तुमचा मोबाईल ते द्यावाच लागेल. आता ते सिम बंद करावं लागेल आधी. चला येऊ का? सापडलं द्या बरं का. नक्की नक्की हा? दाजी, तुमच्या मेवण्याला सांगा. नक्की सांगतो. त्याचे डोळे बी सारखे हिंडत असतात कुठं ना कुठं. लय मला तुम्ही मोबाईलला हात लावू देत नव्हता ना. हे बघा अगं बाई, आयफोन आहे आयफोन. कधी घेतला तू हा फोन? घेतला आजच घेतलाय. आजच घेतला का? बरं, कुठं भोजन आणलंय? हा मग द्या इकडं. आता स्वतःच्या मोबाईलला हात लावू देत नव्हता ना, आता माझा पाक निळू निळू बघायला लागले. कोणता आहे तो? तुमचा कोणता आहे? माझा 13, आणि त्यापेक्षा जास्त मोठा कोणता असतो? 14, 15, 16, 17. हा मग माझा 15 आहे. 15 आहे का? हा, अशा 2 लेवल जास्त आहेत तुमच्यापेक्षा. असं आहे. ह्याच्यात लय भारी आहे पण. हा, हा तुमच्यापेक्षा भारी. अगं पण कधी आणला? हो सांगितलं ना, आत्ताच आणलाय म्हणून. बरं चला, आता काय मला तुमची गरज नाही लागणार रील्स काढाय. आता माझा मोबाईल आहे. आता बघा कसे फेमस होते मी तुमच्यापेक्षा जास्त. बरं, बघाच बरं तुम्ही. एक करत होता मोबाईल. आता रील्स स्टार रूपा बघतच राहावा. ए ठीक आहे. हा काय रे इकडे? वहिनी मोबाईल पाहिला का? कोणाचा? चला डेपुटी आपण वहिनीला तरी विचारू सापडला काय. आता त्या इथं बसला त्यांना काय सापडायचं? अहो विचारून घेऊ ना वहिनी. अहो डेपुटीचा मोबाईल हरवलाय, पाहिला सापडला तेवढा. डिपुटी आयफोन होता ना तुमचा? हा, व्हाईट कलरचा होता मागून. पांढऱ्या कलरचा. हा त्याला असं बाजूनी काळी पट्टी होती. हा, सापडला का तुम्हाला? अहो मग द्या ना मग सापडलाय तर. अरे माझ्याकडे असता तर मी लगेच दिला नसता का? मग एवढं त्याला वर्णन करता, मग सापडला लय द्यायचा ना. मग माहिती ना डेपुटीच मोबाईल आहे. अरे माझ्याकडे नाहीये. आपली ती झालूची बायको नाही का रुपा, हा तिच्याकडे होता मोबाईल. हा का? कधी कधी बघितला तुम्ही? आत्ताच गेली ती थोडा वेळ झाला घरी. बघितला का? ठीक आहे का? आपल्या गावातलेच माणसं. तेच ना राव हा, डेपुटी. आणि इतकं आम्ही पाय तो तोडीत अख्खं गाव पालतं घातलं. मी तरी म्हंटल हा. तिने मोबाईल घेतला कधी म्हणून. बर बर बर, चल रे केलाय मोबाईल. चल रे चल हा. चल. त्याला सापडे मी आता बघत राहा फक्त. अहो तुमचा लय जीव आहे हा माझ्यावर. जीव? ए पारे, तू जर म्हणली ना तुझ्या जीवासाठी मारायचं.
मध्ये जावं लागेल मग तुझ्या जीवासाठी जे नाही ते करीन मी पारी. पण मी लईच खुश आहे आणि मी लई नशिबाने बरं का मला तुमच्यासारखा नवरा मिळला. बरं ऐका ना, आपण ह्याच्यामध्ये ना पहिली एक सेल्फी काढू. हा? कुणाची आपली हा आपल्या दोघांची जोडी. असं करतो हा. लोक करते हा सर. हा अयो कसला भारी आलाय बघा की. नादच करायचं नाही आयफोनचा. बरं चल तू चल चल. होय डेपुटी काय त्याचे तो मोबाईल द्यायचा ना राव. आता पाहिलं ना सापडला मोबाईल तर द्यायचा ना लगेच मग. बरं आता दिसलाय ना मला मोबाईल त्याच्याकडं. हा. काय नको म्हणू, बघू 4-5 दिवस जाऊ दे. आपण बघन ना मी काय करायचं ते. चल म्हणू नको घरात मोबाईल सापडा म्हणून. नाही चल काय झालं बा काहीच नाही डेपुटी तुमच्याकडे चालतो. का रे काय नाही ते मोबाईल द्यायचा होता. मोबाईल सापडला काय? अरे 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 कुठं सापडला? बास का डेपुटी तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा म्हणता सापडला. मला काय माहिती हरवला होता माझा मोबाईल. काय नाही डेपुटी मीच नेलता तुमचा मोबाईल. तोच नेलता. हा मला लालच आलती. हा. मी पारीला म्हणलो होतो 2-4 दिवस झाकून ठेव पण तिला काही दम नाही निघाला. हम्म. सुगंधाकडे गेली लगेच तिला धरका सोड करायला लागली. लगेच रील काढायला लागली. ते डिग्याने बघितला होता अच्छा अच्छा. त्यांचं. तरी तुम्ही एवढा आमचा आनंद पाहून तरी तुम्ही आम्हाला काहीच बोलले नाही नाही का? काय असतं जालू भाऊ, आपल्या गावातले माणसं आपल्या जवळचे माणसं त्यांचा आनंद बी महत्वाचा असतो. मी आलतो रागामध्ये म्हणलं आता 2 टोके टाकावं तुझ्यावर, कारण की मोबाईल सापडून बी तुम्हा मोबाईल आणून द्याय ना. मला डेग्या म्हणला रुपाताईने परवा याला सुगंधाला मोबाईल दाखवले. मी म्हणलं 2-3 तास झालेत एखादा म्हणतो डेपुटे आमच्याकडे. मी येड लागलं मला गावात, मी हिंडलो. पण ज्यावेळेस मी आलो ना तुझ्याकडे तेव्हा तुमच्या दोघा नवरा बायकोचा आनंद बघितला. म्हणलं रील काढतेत मोबाईलला, यांना किती आनंद झालाय. माझ्या आयफोनपेक्षा आहे ना मला तुमचा आनंद मोठा वाटला. म्हणलं काय रे 4-2 दिवस वापरते परत आणून देते किंवा मी परत मागं ना. आता यांचा आनंद नको हिरवायला. म्हणलं कसं असतं माहिती आहे का चालू, एखाद्या कुठल्याही गोष्टीचं आकर्षण माणसाला असलं ना की ते जी गोष्ट जर भेटली ना तर माणूस आनंदात होतो बरं का. मला ते जाणवलं तुमच्या दोघा नवरा बायकोचं एकमेकाचं खेदाळणं, एकमेकाचं हे, तुझ्या नवरा बायकोच्या चेहऱ्यावरची खुशी. म्हटलं आता आपण हे करायचं नाही गेला. म्हणलं चल मोबाईल काय आज न उद्या भेटेल. आणि तोपर्यंत काय माझ्या मंडळीचा मोबाईल होता दुसरा, तो तिचा एक जुना होता, तिला नवा घेतला होता ना, मग तो चालू केला. म्हणलं ह्यो काळा याचा मोबाईल ह्यो काय कुठं जाणार नाही. म्हणलं मला माहिती आहे तुम्ही दोघं जरी तुला हावडा असला ना तुला तरी तो मागं डोकं नंतर उघडत, नंतर तो लक्षात आलाच मला याची चूक. मला डिग्याने येऊन सांगितलं डेपुटी माय मनच नाही रावलं. लगेच म्हणलं आपल्याला हे काय हावरं काय कामाचं नाही. मी लगेच तुमचा मोबाईल आणून दिला. बरं जाऊ दे. हे बघ ते म्हणते ना एखादी चूक लक्षात आली ना पस्तावा झाला ना तेच महत्वाचं आहे. एक काम करा, तुम्हाला जर रील वगैरे काढायची असली ना तर 2-4 दिवस घेऊन जा. नको नाही नाही नको नको नको. काढा 2-4 दिवस रील वगैरे, मला 15 दिवसांनी द्या. मी तर मंडळीच वापरतो. जा नको डेपुटी आम्हाला. अरे जा ना, काढा ना जरा काढ. अरे मी म्हणतोय ना जा, तर जा घेऊन जा. 4-5 मला 15 दिवसांनी द्या. पण डेपुटी एक सांगायचं राहील. काय मी कसं सांगावं तुम्हाला, काय तुमचा मोबाईल आहे सगळं मी फॉरवर्ड मारून आणलाय. फोटो बिटो सगळे सिम बिम फेकून दिले. ज्याला तेच वाईट केलं का त्याच मला राग येतो. माझा सिम आहे ना आता मी त्या नंबरचं परत सिम घेतो, पण आता 2-4 दिवस वापर. जा नको नाराज हो. जा जा जा. आता त्याच तुम्ही गावात सांगितलंय साऱ्या मोबाईल आणलाय 14 लक्षण होते तर 4 दिवसांनी परत आणून दे. 4 दिवसांनी लोक इसरत देत. नको आम्हाला. अरे धर मी म्हणतो जर जा जा वापर 4-5 दिवस जा आणि मला आणून दे. मी सिम दुसऱ्याच्या टाकतो तेच नंबरचं. जा कोणाला म्हणू नको डेपुटीचा मोबाईल आहे मॅच आणलाय म्हणून 5-6 दिवसांनी मला वापरून झाला ना तुमचा, मला आणून दे. जा 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 जा.